तुम्ही सगळेजण बघताय, नीट परीक्षा असेल, अनेक परीक्षा असतील, या परीक्षेसारखे महत्त्वाचे पेपर आज तुम्ही सगळे फुटलेले दिसत आहेत। त्यामुळे अनेक विद्यार्थी जे अनेक दिवस परिश्रम करून आपला अभ्यास करतात, यामध्ये अशा अनेक विद्यार्थ्यांच्यावर अन्याय होतो आणि जे परीक्षा फुटीमुळं जे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे, या नुकसानीला जबाबदार कोण हे आज जाब विचारण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो आहे। त्याचबरोबर देशामध्ये सोनम वांगचुक यांच्या रूपानं जे दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू आहे, या आंदोलनाला सुद्धा पाठिंबा दर्शवण्यासाठी आज आम्ही सगळेजण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळे पदाधिकारी, जिल्ह्यातले सगळे कार्यकर्ते, सर्व महिला भगिनी आणि खास करून आमच्या विद्यार्थी भगिनी हे या ठिकाणी आलेले आहेत, कारण त्यांचं भविष्य आज धोक्यात आलेलं आपल्या सगळ्यांना दिसते। नमस्कार, मी दिया जमादार। आज ह्याच्यामध्ये नीट पेपर लीक झालेले आहेत, तर ह्यामध्ये कारणीभूत कोण आहे तर मोदी सरकार। आणि ह्यामध्ये आम्हाला असं वाटतं की मोदी सरकार फक्त मंदिर बनवतो, जात विवाद करतो, तर ह्यामध्ये आम्हाला आत्ता त्यांनी फक्त एज्युकेशन दिलं पाहिजे। आजकाल खूप अनएम्प्लॉईड पीपल्स वाढलेले आहेत, मग ह्या सगळ्याला कारणीभूत कोण तर मोदी सरकार। मोदी सरकारने राजीनामा हा दिलाच पाहिजे आणि शिक्षण मंत्रींनीही राजीनामा दिलाच पाहिजे। मोदी सरकार आहे त्यामुळे आमचं भवितव्य आजकाल खूप धोक्यात आलेलं आहे। धन्यवाद। तुम्ही सगळेजण बघताय, नीट परीक्षा असेल, अनेक परीक्षा असतील, या परीक्षेसारखे महत्त्वाचे पेपर आज तुम्ही सगळे फुटलेले दिसत आहेत। त्यामुळे अनेक विद्यार्थी जे अनेक दिवस परिश्रम करून आपला अभ्यास करतात, यामध्ये अशा अनेक विद्यार्थ्यांच्यावर अन्याय होतो आणि जे परीक्षा फुटीमुळं जे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे, या नुकसानीला जबाबदार कोण हे आज जाब विचारण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो आहे। त्याचबरोबर देशामध्ये सोनम वांगचुक यांच्या रूपानं जे दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू आहे, या आंदोलनाला सुद्धा पाठिंबा दर्शवण्यासाठी आज आम्ही सगळेजण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळे पदाधिकारी, जिल्ह्यातले सगळे कार्यकर्ते, सर्व महिला भगिनी आणि खास करून आमच्या विद्यार्थी भगिनी हे या ठिकाणी आलेले आहेत, कारण त्यांचं भविष्य आज धोक्यात आलेलं आपल्या सगळ्यांना दिसते। नमस्कार, मी दिया जमादार। ह्याच्यामध्ये नीट पेपर लीक झालेले आहेत, तर ह्यामध्ये कारणीभूत कोण आहे तर मोदी सरकार। आणि ह्यामध्ये आम्हाला असं वाटतं की मोदी सरकार फक्त मंदिर बनवतो, जात विवाद करतो, तर ह्यामध्ये आम्हाला आत्ता त्यांनी फक्त एज्युकेशन दिलं पाहिजे। आजकाल खूप अनएम्प्लॉईड पीपल्स वाढलेले आहेत, मग ह्या सगळ्याला कारणीभूत कोण तर मोदी सरकार। मोदी सरकारने राजीनामा हा दिलाच पाहिजे आणि शिक्षण मंत्रींनीही राजीनामा दिलाच पाहिजे। मोदी सरकार आहे त्यामुळे आमचं भवितव्य आजकाल खूप धोक्यात आलेलं आहे। धन्यवाद।